नव्या जमान्यातील दिग्गज कवी म्हणजे संदीप खरे. सोपे पण अर्थपूर्ण शब्द सहज गुणगुणता येतील अशा चाली आणि मोजके संगीत या वैशिष्ट्यामुळे त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांनी आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच त्यांनी अनेक सिनेमातील गाणी सुद्धा लिहिली आहेत. मौनाची भाषांतरे, अगोबाई डगोबाई, तुझ्यावरची कविता, नेणिवेची अक्षरे या त्यांच्या कविता संग्रहाची विक्रमी विक्री झाली आहे. नुकताच त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांची मुलगी आणि होणारा जावई सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. चला तर त्यांच्या मुलीबद्दल आणि होणाऱ्या जावयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. त्यांची लेक रुमानी खरे हिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. 2012 साली आलेल्या चिंटू सिनेमात तिने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर ती पूर्णपणे अभिनय क्षेत्रात उतरली. तिने झी मराठीच्या तू तेव्हा तशी या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलं. गेल्या वर्षी आलेल्या कलर्स मराठीच्या दुर्गा मालिकेत दुर्गा देशमुखच्या मध्यवर्ती भूमिकेत ती दिसून आली होती. याशिवाय आत्म पॅम्पलेट या सिनेमातही ती झळकली आहे. रुमानी खरे हिचा साखरपुडा अभिनेता सवन शिंदे ह्याच्याशी झाला आहे. सवन शिंदे ह्यांनी तुमचं आमचं सेम असतं या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तो अग्निहोत्र 2, जय भवानी जय शिवाजी या मराठी, तर दिल ढूंढता है, नजर आणि क्लास ऑफ 83 या हिंदी मालिकांमध्ये दिसला होता. याशिवाय त्याने पार्टी, पावनखिंड या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सवन आणि रुमानी नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत. रुमानी आणि सवन यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सध्या रुमानी खरे लागली पैज नावाच्या नाटकात तर सवन गड गर्जना नावाच्या नाटकात काम करत आहेत. अशा प्रकारे संदीप खरे यांची मुलगी आणि होणारा जावई मनोरंजन क्षेत्रात नाव कमावत आहेत.